उद्या राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांना मुंबईमध्ये बोलावल्याची माहिती पुढे येते। बैठकीमध्ये उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा पवार यांचं नाव निश्चित होण्याची शक्यता आहे। प्रफुल्ल पटेलांनी याबाबतचे स्पष्ट संकेत दिलेले होते आणि त्यानंतर आता ही मोठी माहिती पुढे येते आहे। तर उद्या राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांना मुंबईत बोलावल्याची माहिती आहे आणि याविषयी आपण अधिक बोलूया। प्रतिनिधी संदीप राजगोळकर या क्षणाला फोन लाईनवरून आपल्या सोबत आहेत। संदीप, ही मोठी घडामोड उद्या राष्ट्रवादीच्या सगळ्या आमदारांना मुंबईत बोलावल्याचं कळतंय। थोड्या वेळापूर्वीच प्रफुल्ल पटेल यांनी सुनेत्रा पवारांना उपमुख्यमंत्री करण्याबाबत संकेत दिलेले होते आणि त्यानंतर आता ही आणखी एक महत्त्वाची अपडेट येते। संदीप, गटनेता आणि उपमुख्य संदीप, आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय? संदीप राजोळकर यांच्याशी आपला संपर्क तुटलेला आहे। मात्र या क्षणाची ही महत्त्वाची राजकीय अपडेट। तर उद्या राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांना मुंबईमध्ये बोलावल्याची माहिती पुढे येते आहे। त्यामुळे या बैठकीमध्ये उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा पवार यांच्या नावावरती निश्चिती होणार का हे पाहावं लागेल। तर लवकरच विधिमंडळ पक्षाची बैठक बोलावण्यात येणार आहे। अजित पवारांचं खातं कुणाला द्यायचं याचा निर्णय यामध्ये होणार आहे। सुनेत्रा पवारांशी बोलून उपमुख्यमंत्री पदाचा निर्णय घेण्यात येईल। उपमुख्यमंत्री पदाच्या निर्णयानंतर राष्ट्रीय अध्यक्ष दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत सुद्धा चर्चा होण्याची शक्यता आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचंही मत जाणून घेतलंय आणि अजित पवार यांच्यानंतर राज्यामध्ये पक्षाचं उपमुख्यमंत्री पद कुणाला दिलं जावं या संदर्भामध्ये चर्चा केली आहे। त्यानंतर विधिमंडळ पक्षाची बैठक बोलावून निर्णय घेतला जाईल असं ठरलं असल्याची विश्वसनीय नेत्यांनी याबाबतची माहिती दिलेली आहे। आणि या सगळ्या घडामोडींविषयी आपण बोलूया। शिवाजी काळे आपल्या सोबत आहेत। शिवाजी, राष्ट्रवादीच्या गोटातनं या महत्त्वाच्या घडामोडी अपेक्षेप्रमाणे आता सुरू झालेल्या आहेत। कसा अर्थ या सगळ्याचा काढायचा? शिवाजी यांच्याशी आपला संपर्क तुटलेला आहे। तर लवकरच विधिमंडळ पक्षाची बैठक ही राष्ट्रवादी काँग्रेसकडनं बोलावण्यात येईल आणि अजित पवारांचं खातं नेमकं कोणाला द्यायचं याबाबतचा निर्णय सुद्धा या बैठकीमधनं होऊ शकेल। शिवाजी काळे पुन्हा एकदा आपल्या सोबत आहेत। थेट शिवाजी यांच्याकडे जाऊयात। शिवाजी, अजित पवार यांच्या निधनानंतर आता या सगळ्या राजकीय घडामोडींना वेग येताना पाहायला मिळतोय। पक्षांतर्गत या सगळ्या हालचाली सुरू झालेल्या आहेत। कसा अर्थ या सगळ्याचा काढायचा? एकतर जी महत्त्वाची चर्चा महाराष्ट्राचं ज्याच्याकडे लक्ष लागलंय ते म्हणजे मर्जरची आहे। मात्र मर्जरच्या अगोदर काही गोष्टी घडताना पाहायला मिळत आहे। कदाचित राष्ट्रवादी अजित पवार यांच्या पक्षाचा जो गट आहे त्यांना हे मर्जर नको आहे असं एकंदरीत सूचित करताना पाहायला मिळतंय। पहिला महत्त्वाचा मुद्दा म्हणजे राष्ट्रवादीच्या एका मोठ्या नेत्याशी जेव्हा आम्ही बातचीत केली, जो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बैठकीमध्ये उपस्थित होते, त्या नेत्यांचं म्हणणं असं होतं की सुरुवातीला ही जी जागा आहे ही महत्त्वाची जागा आहे आणि आमचं उपमुख्यमंत्री पद जे आहे ते लवकरात लवकर आमच्या नेत्याला मिळावं अशी आमची इच्छा आहे। त्यासाठी आम्ही विधिमंडळ पक्षाच्या नेत्याची बैठक बोलवणार आहोत। ती उद्या बैठक पार पडत आहे। त्या बैठकीमध्ये सर्व आमदारांचं जे काही म्हणणं आहे ते आम्ही ऐकून घेऊ। त्यांना सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न विचारला की राष्ट्रीय अध्यक्षपदाचं म्हणणं काय असेल। सध्याच्या परिस्थितीमध्ये त्यांचं म्हणणं होतं की प्रफुल्ल पटेल हे कार्यकारी अध्यक्ष आहेत। जेव्हा राष्ट्रीय अध्यक्षाचं निधन होतं किंवा काहीतरी अडचण निर्माण होते त्यावेळेस कार्यकारी अध्यक्ष हे राष्ट्रीय अध्यक्षाची तात्पुरत्या स्वरूपात जबाबदारी पार पडत असतात भविष्यापर्यंत, जोपर्यंत राष्ट्रीय अध्यक्ष होत नाही तोपर्यंत। आणि मर्जरच्या विषयी त्यांना जेव्हा विचारलं या सर्व त्या एकत्रीकरणासंदर्भात, तेव्हा त्यांचं म्हणणं असं होतं की या संदर्भामध्ये अधिक वेळ आहे, त्यानंतर निर्णय घेतला जाईल। मग सुनेत्रा पवार यांच्या नावाबद्दल काय, तर ते म्हटले की लोकांची नेत्यांची जर इच्छा असेल तर त्यांच्याशी चर्चा करावी लागेल, कारण या संदर्भात कुठलीही चर्चा आम्ही अद्यापपर्यंत सुनेत्रा पवार यांच्याशी केलेली नाहीये। मात्र मुख्यमंत्र्यांची त्यांचं काय म्हणणं आहे, सध्याच्या परिस्थितीमध्ये राष्ट्रवादीची जबाबदारी कोण सांभाळू शकतं, त्यांच्या मनामध्ये काही नाव आहे का, हे देखील आज आम्ही जाणून घेतलं। आणि आमच्या भावना एवढ्याच होत्या की राष्ट्रवादी अजित पवार पक्षाची जे काही पद आहे उपमुख्यमंत्री पद
ते आम्हाला लवकरात लवकर मिळावं. तुमचं काही मोठ्या पक्ष म्हणून काही नाव असेल, तुमचा अनुभव मोठा आहे, तुम्हाला त्यांच्यासोबत काम करायचंय, तर तुमचं काही नाव असेल तर आम्हाला सजेस्ट करा, असं मुख्यमंत्र्यांना विचारणा करण्यात आली. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी या संदर्भामध्ये थेट असं भाष्य केलं नाही, तुमचा पक्ष आहे म्हणून सांगितलं गेलं. त्यानंतर त्यांनी ठरवलं की सर्व आमदारांची मतं जाणून घेणं अपेक्षित आहे, म्हणून सुनील तटकरे, छगन भुजबळ, प्रफुल्ल पटेल आणि धनंजय मुंडे या सगळ्या नेत्यांनी मिळून ठरवलं की उद्या आमदारांना बोलवलं जाईल आणि त्यांच्याकडनं जाणून घेतलं जाईल की पक्षाचं नेतृत्व कोणी करावं, की मर्जर करून या सगळ्या संदर्भात निर्णय घेतला जावा, या संदर्भात चर्चा होऊ शकते. सध्या जी माहिती मिळते त्यानुसार उद्या आता आमदारांची बैठक आहे, त्यामध्ये आमदारांची मतं जाणून घेतली जातील, या संदर्भामध्ये पक्षाचा निर्णय होईल. त्यानंतर जर सुनेत्रा पवार यांचं नाव पुढे आलं तर या संदर्भात सुनेत्रा पवार यांच्याशी चर्चा केली जाऊ शकते. तर याच्यामधून जर वेगळं नाव समोर आलं, म्हणजे धनंजय मुंडे असो किंवा छगन भुजबळ असो किंवा इतर प्रफुल्ल पटेल हे राज्यामध्ये उपमुख्यमंत्री होतील, यांचं नाव जर आलं तर त्याच्या वेळेस त्यांची चर्चा होईल. मात्र सध्यापर्यंत या कोणत्याही नेत्याचं नाव चर्चेत नाही, फक्त आणि फक्त सुनेत्रा पवार यांचं. अगदी सध्या तरी कोणत्याही नेत्याचं नाव चर्चेत दिसत नाहीये, मात्र सुनेत्रा पवार यांचंच नाव उपमुख्यमंत्री पदाच्या चर्चेमध्ये दिसते. मात्र त्याबद्दलची निश्चिती कधी येते, कधीपर्यंत येते हे पाहणं सुद्धा शिवाजी तितकंच महत्त्वाचं असेल. धन्यवाद आपण दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी.